अब अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। वारंवार आक्षेपार्थ बोलणं सोपं असतं, परंतु त्या ठिकाणी पंचांच्या भूमिकेमध्ये उभं राहणं फार कठीण असतं। अनेकांना वाटतं की पंच म्हणजे फक्त सड पाकीट, अनेकांना वाटतं की पंच म्हणजे फक्त 10 मिनिटाचा गेम मोजणं, अनेकांना वाटतं की पंच म्हणजे फक्त बजारचा भोंगा वाजवणं, अनेकांना वाटतं की पंच म्हणजे फक्त बोल तुमचा खेळ खेळवणार कोण। या ठिकाणी आजच्या कबड्डी स्पर्धेकरता माफ करा मित्रांनो, पुन्हा एकदा दरम्यान रेडवर आपण बघतोय कुंदन बेंद्रे। गत वर्षीचा काळ जर आपण पाहिला तर कुंदन बेंद्रे अतिशय फॉर्म मध्ये होता। याही वर्षी 1-2 मॅच मध्ये आपण तो चमकताना पाहिला, तितकासा सूर गवसलेला नाहीये या महोत्सवमध्ये कुंदनला, मात्र एक चांगला स्टार असा रायडर कुंदन आहे। गौरव रेडवर आहे। गौरवने मागच्या 2 सामन्यामध्ये अप्रतिम असा खेळ केला। या ठिकाणी अँकर होल्ड करण्याचा प्रयत्न मात्र टच झाला नाही। पंचांनी सुद्धा गौरवचं अपील फेटाळलंय। खीम विरुद्ध मुशेद आणि पलीकडे ढोकोळे विरुद्ध सातुर्गे। या बेचडाईसाठी जर्सी क्रमांक 22 जबरदस्त चढाईवर आपल्याला बघायला मिळतो। वारंवार चढाई या खेळाडूच्या आपण पाहतोय। प्रत्युत्तर दाखल अनिरुद्ध दळवी, एक जबरदस्त पकड, सांघिक कामगिरीचा कर्तबगार आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय गावदेव मुशेद। या बेचडाईसाठी निश्चितच जर्सी क्रमांक 22 वारंवार चढाई खेळाडूच्या माध्यमातून आता मात्र 5च एक समीकरण असेल, कितपत गुणांची लेंथ केली जाते। या वेळेस मात्र मध्य रेषेवर पोहोचता या ठिकाणी रोखले गेले, सुंदर पकड केली जाते वेता येश्वर की हिम संघाच्या माध्यमातून। कुंदन बेंद्रे, आपण आपलं 100 रुपयाचं कॅश प्राइज मागील सामन्यामध्ये आपल्याला लावलं गेलं होतं, आपण घेऊन जायचं। कुंदन बेंद्रे हा सामना संपल्यावर आठवणीने या, आठवण नाही झाली तर रसिक वर्ग आपण आठवण करून द्या, पण कुंदन बेंद्रे यांनी इथे पाठवा। आता मात्र गौरव, निश्चितच हा गौरव ह्या अलिबाग रेवस पंचकृषीचा, हा गौरव ह्या गावदेवी मुशेद संघाचा आणि हा गौरव या ठिकाणी कबड्डीचा आपल्याला बघायला मिळतो। हा मैदानी महोत्सव 2025 सांगतेकडे वाटचाल करत असताना ज्यावेळी सेमीफायनल नंबर 1 आपण मैदान क्रमांक 2 वरती अनुभवतो, अर्थातच सातिर्शे विरुद्ध ढोकवडे तर मैदान क्रमांक 1 किहीम विरुद्ध मुशेद, या 4 संघांच्या दरम्यान ही आधीतडीची कडवी झुंज आपल्याला बघायला मिळते। यावेळेस ऍडव्हान्स सायकल आणि कुंदन ठेवतोय सक्सेसफुल, एक जबरदस्त चढाई बहादर कुंदन। निश्चित वाऱ्यासारखा वेगवान खेळाडू आपल्याला बघायला मिळतो हिम संघाच्या माध्यमातून चढाईसाठी। कुंदनच्या स्वरूपामध्ये निश्चितच एक वादळी वारा, ग्राउंडची शपथ काय, किटची शपथ काय, देवाची शपथ काय। नक्कीच मित्रांनो
या ठिकाणी कबड्डीचा खेळ आपण खेळतोय. ज्यावेळेस आपण कबड्डीसारखा खेळ खेळत असतो ना मित्रांनो, त्यावेळेस आपण त्या मातीशी प्रामाणिक असणं अत्यंत महत्वाचं असतं. कारण तर विजयाची झेंडे मिळवण्याची ताकद ही, आणि तो घाबरतोच कशाला मित्रा, तो तर शिवछत्रपतींचा वाघ आहे. आता मात्र हे वाघ आता डरकाळी फोडताना आपल्याला बघायला मिळतं. काय जबरदस्त लाद भिरकावली जाते. 7-1 समीकरण. 7 गड्यांना झुंज द्यावं या मैदानी उतरे 1 गडी, आणि विजय क्षणतो खेचवण्याचा नाद गुंजव. कबड्डी कबड्डी आणि कबड्डी आणि शिगमला देखील टिपला गेलाय. निश्चितच अतिघाई आणि संघात सेंट्रलचा खेळ म्हणजे कबड्डी, प्रॅक्टिसचा खेळ म्हणजे कबड्डी, 7 गड्यांच्या संगम म्हणजे कबड्डी, आणि निश्चितच तुमच्या आमच्या मनामध्ये अधिराज्य करणारा खेळ म्हणजे कबड्डी. पुन्हा एकदा फसतोय. प्रतीक्षी मात्र लगातार दुसऱ्यांदा त्या ठिकाणी शिकार होते. वारंवार आणि त्याच्या माध्यमातून ट्रॅप टाकला जातो, त्या ट्रॅप मध्ये मात्र अडकला जातो प्रतीक सावंत, एक जबरदस्त गोलरक्षक. बघा मित्रांनो, पुन्हा एकदा 3 गुणांची कमाई त्या ठिकाणी केली जाते. अर्थातच अंश माध्यमातून अंश धोरण सेकंड. प्रत्युत्तर दाखल निखिल. 16-6 जवळपास एकतर्फी झुकलेला त्या ठिकाणी सामना बघायला मिळतो. आणि यावेळेस मात्र मांडीवर दिली जाते थाप. मध्यरक्षकाला चुकरीत्या टिपला गेला आणि सामना येतोय बरोबरीवर. थोड्यासाठी गौरव 7 विरुद्ध 1. बोनस गुण होणार असेल, परंतु प्रयत्न केला तर खाली त्या ठिकाणी साही शिगम असेल. बघा मित्रांनो, या 3 पंचक्रोशीमध्ये निश्चितच सर्व खेळाडू फिट अँड फाईन आपल्याला बघायला मिळतात. कारण ऋषिकेश राऊत यांनी मागील 2 वर्ष देण्यात आलेले आहेत. आपलं खूप खूप धन्यवाद ऋषिकेश राऊत, HRF फिटनेस. आता मात्र पुन्हा एकदा कुंदन बेंद्रे. दरम्यान अलंकार सर, आपण ग्राउंड नंबर 2 वर बघतो दुसरा सेमीफायनलचा सामना. ज्या ठिकाणी पहिल्या हाफमध्ये धोकोडे हा संघ साते संघावर वरचा ठरताना दिसला, मात्र दुसरा निर्णायक हा सत्र चालू झाल्यानंतर साते संघाने आपला रूप बदललाय. ज्या पद्धतीने एखाद्या गोलंदाजाने पहिले 2 चेंडू टाकल्यानंतर तिसरा चेंडूचा रूप बदलतो आणि विकेट मिळवून देतो आपल्या संघाला. कळत नाही बॅट्समॅनला नक्की काय झालं, तर पहिले दोन चेंडू तो लगातार सेम चापल्यानंतर तिसऱ्या चेंडूमध्ये इतका बदल करतो की अगदी महान फलंदाज समोर असला तरी त्याला समजत नाही. त्याच पद्धतीने या ठिकाणी आपण बघतोय रूप चेंज केला, आपली रणनीती बदलली सातवी संघाने. त्यांना माहित आहे की अतिशय महत्वाचा सामना आहे. रात्रभर आपण केलेल्या मेहनतीचं फळ आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. 1 पाऊल दूर आपण आहोत अंतिम फेरीमध्ये पोहोचण्याकरता. मात्र धोकोडे संघाकडून वारंवार त्यांना त्या ठिकाणी संधी दिली जात नाही आणि कुठेतरी अपयश दिलं जाते. त्या ठिकाणी 16-9 असा गुणतक्ता ग्राउंड नंबर 2 वर आणि ग्राउंड नंबर 1 वर 7-5. अर्थात या ठिकाणी आपण पाहतोय की थोडंसं बॅकफुटवर आणलंय मुशेद संघाला. 3 विरुद्ध 1 अशी रेड आहे. सुपर टॅकल ऑन आहे. पुन्हा एकदा रेडवर गौरव मुशेद संघाकडून. गौरवला माहित आहे की आता माझ्यासोबत फक्त माझे 2 आणखीन सहकारी आहेत. अर्थात आम्ही 3 जण आहोत, त्याच्यामुळे मला ह्या रेडमध्ये 1-2 गुण मिळवावे लागतील.
जेणेकरून माझे मित्र जे कोर्टच्या बाहेर आहेत ते इन मध्ये येतील। या ठिकाणी मात्र म्हटल्याप्रमाणे या ठिकाणी गौरव 2 गुणांची कमाई करतोय आणि आता तिथं 3 त्याचे साथीदार होते तिथं आता 5 झाले, त्याच्यामुळे थोडासा आत्मविश्वास वाढलाय। मात्र अनिरुद्ध आपण बघतोय आजच्या रात्रीमध्ये अप्रतिम अशी खेळी करतोय, रेडच्या माध्यमातून सातत्याने रेडवर येतोय। उंच धिप्पाड अशी शरीर असते अनिरुद्धची। सध्या गुणतक्ता 7-7 इक्वल पोझिशन मध्ये। सातमकर रेडवर 5 विरुद्ध 1 अशी रेड, 7-7 गुणतक्ता सेम पोझिशन मध्ये। हळूहळू ही स्पर्धा पुढे पुढे सरकली, टप्प्याटप्प्याने पुढे येत असताना सेमीफायनलच्या टप्प्यावर येऊन थांबलेली आहे, स्थिरावलेली आहे म्हणण्यापेक्षा सेमीफायनलचे दोन्ही सामने लगातार एकाच वेळेला सुरू करण्यात आले। चारही संघांनी चांगलं सहकार्य केलं म्हणून आपण सेमीफायनल सुद्धा संपवण्याच्या अंतिम टप्प्यामध्ये आहोत आणि लगेच या स्पर्धेतील शेवटचा आणि महत्त्वाचा अर्थात अंतिम फेरीचा सामन्याचा थरार सुद्धा आपल्याला अनुभवायला मिळणार आहे आणि नंतर बक्षिसांची खैरात। पुन्हा एकदा रेडवर येतो तो गौरव, गावदेवी मुशेद संघाचा। गुणतक्ता मात्र अजूनही बदलत नाही, कोणाकडूनही जोखीम स्वीकारली जात नाही आहे। संपूर्ण रात्रभर गौरवने रेडच्या माध्यमातून अप्रतिम असा खेळ केलेला आहे, ज्याचा फायदा संघाला झालाय। म्हणूनच संघ आता या ठिकाणी सेमीफायनल मध्ये खेळताना दिसतोय। या वर्षीच्या मोसममध्ये मुशेद संघाला अनेक वेळेला बक्षीस आणि हुलकावणी दिली, मात्र आज या ठिकाणी तो बक्षीस पात्र ठरतोय। काय नाही कमी कर मारते वाढलास रे वाढू नको थोडंसं डॅश केलंय, अंतिम क्षणी खूप प्रयत्न केले होते सातमकर कडून, मात्र डॅश केलाय आणि सातमकर कोर्टच्या बाहेर। या ठिकाणी मात्र अनिरुद्धचं लक्ष नव्हतं, नजर हटी दुर्घटना घटी असं अनिरुद्धच्या बाबतीत झालं। लक्ष नव्हतं, चांगलं कव्हरिंग केलं मुशेद संघाकडून आणि अनिरुद्ध कोर्टच्या बाहेर। मात्र अजूनही सामन्यामध्ये सुरस आहे, रोमांचक आहे, कारण 8-8 असा गुणतक्ता। या ठिकाणी आमचे साऊंड सिस्टीम यांना सुद्धा धन्यवाद देईन, उत्तम प्रकारे आपली साऊंड सिस्टीम भोजनाची व्यवस्था आमची उत्तम प्रकारे केली, त्याबद्दलही मी धन्यवाद देतोय। दरम्यान सातिर्जे संघ विशेष करून निखिल हा हार न मानणाऱ्यांपैकी, त्यामुळे चांगली सुरज देत आहेत। तिकडे अंश सुद्धा थोडासा विचारात नक्कीच असेल, कारण जास्त गुणांची आघाडी असताना आता ती आघाडी हळूहळू कमी होत चाललेली आहे। महत्वपूर्ण सामना आहे, जिंकणारा संघ अंतिम फेरीमध्ये धडक मारणार आहे। रोखण्यामध्ये यश मिळतं ते अर्थातच जय गणेश ढोकवडे संघाला। यावेळेस बघूया शिवम सडेसर
एक जबरदस्त वेगवान चढाई बहादर आपल्याला बघायला मिळतोय. 4-1 समीकरण असेल. पूर्व चढाई करावी लागेल जर यशस्वी व्हायचं असेल. बघा जबरदस्त खेळ लाभ भिरकावली गेली आहे. काय चतुर्थ चढाई बघायला मिळते. आता मात्र याच्यावर जबाबदारी असेल. मोठे अँकल होल्ड अनिरुद्ध. वा मित्रांनो बघा दुहेरी भूमिका बजावताना अनिरुद्धचा खेळ आपल्याला बघायला मिळतो. एक जर सुपर टॅकल झाली तर मात्र या सामन्यामध्ये एक आगळावेगळा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळेल. सामना बरोबरीवर जाऊ शकतो. 5-5 चढाया या सेमीफायनल मध्ये बघायला मिळू शकतात. परंतु जर तर वर हा खेळ गेला जर झाली तर आता मात्र प्रतीक सावंत बघा यावेळेस अनिरुद्ध दळवी जर्सी क्रमांक 3. नक्कीच 3 नंबरची जर्सी म्हटलं की आपल्याला आठवतो भारतीय संघाचा एक जबरदस्त खेळाडू अर्थातच अनुप कुमार. पण यावेळेस बघूया किती प्रयत्न केले जातात अनिरुद्ध दळवीच्या माध्यमातून. डीप रेड खोलवर घुसण्याचा प्रयत्न आणि यावेळेस बघूया आणि मात्र याच्यासाठी केला होता अट्टास. काय जबरदस्त पकड केली गेली. 12 नंबरच्या खेळाडूचं नाव सांगा. मंदार जबरदस्त मित्रा. नवतरुणांचं नव चैतन्य याच मातीमध्ये आपल्याला फुलताना बघायला मिळतं. अशाच खेळाची या ठिकाणी अपेक्षा रसिकांना होती. जबरदस्त खेळ मित्रा. पुन्हा एकदा सुपर टॅकलची संधी असेल हो. मुशे संघ तयारीनिशी राहा. आता मात्र या खेळाडूवर जबाबदारी. एक अनुभवी चढाई बहादर आहे. जर्सी क्रमांक 15 व्हेरी ॲडव्हान्स. आता मात्र 10-12 शिवम असेल चढाईसाठी. 2-1 समीकरण. सुपर टॅकलची नामी संधी. परंतु जर यावेळेस सुपर टॅकल झाली तर सामना बरोबरीवर येईल. कबड्डी स्पर्धेतील अंतिम फेरीमध्ये धडकणारा पहिला संघ आपल्याला मिळाला आहे. याचं नाव आहे जय गणेश धोकोडे. मात्र जबरदस्त टक्कर दिली ती निखिलच्या संघाने. मात्र थोड्याशा कुटुंबात चुका झाल्या. चला मित्रांनो जय गणेश धोकोडे संघ हा 10 गुणांनी विजयी झालेला आहे आणि मॅन ऑफ द मॅच ठरतोय. त्या सामन्यामधील अर्थातच निखिल चव्हाण याला विनंती असेल आपण व्यासपीठावरती किताब स्वीकारायचे. निखिल चव्हाण. आता मात्र शिवम जबाबदारी मोठी असेल आणि मात्र एक दर्जेदार असेल. बघा या ठिकाणी कोच सुद्धा आता कसं पणाला लागलाय की कशा पद्धतीने टीम द्यायच्या या अंतिम क्षणामध्ये. अतिशय महत्वाचं या ठिकाणी कसब या ठिकाणी जबरदस्त अँकर केला जातोय आणि रायडर बाद होतोय. मात्र 10-16
लोनची नामोष्टी आणि आता 1 मिनिट डिक्लेअर केलाय पंचांनी, ज्याच्यामध्ये नक्कीच आघाडीवर असणारा किम संघातील खेळाडू हा रायडर नक्कीच वेळ काढूपणा करणार आहे. त्याला माहित आहे की 6 गुणांनी आपला संघ आघाडीवर आहे. खरोखर तरी सामना